रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. प्रथम या ठिकाणी आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो. आपल्या सर्वांना माहीत आहे की तिसऱ्यांदा आपल्या या भारत देशाचे पंतप्रधान म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी शपथ घेतली. मंत्रिमंडळाची स्थापनाही लगेच त्याच दिवशी बऱ्याचशा मंत्रिमंडळाचा एकाच वेळेस जवळपास 72 केंद्रीय राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री यांचा शपथविधी झाला आणि दुसऱ्या दिवशी बैठक घेऊन त्यांनी 100 दिवसाचा प्रोग्राम सगळ्या मंत्रालयाला दिला. मंत्रालयाचं वाटप झालं की 100 दिवसामध्ये आपापल्या मंत्रालयाचा आराखडा तयार करा आणि त्या आराखड्याच्या माध्यमातून 100 दिवसानंतरचा ते सर्व रिपोर्टिंग तुम्ही एक तर माध्यमांच्या समोर जाऊन सांगा आणि PM ऑफिसला सुद्धा त्यांचा लेखी रिपोर्ट तुम्ही सादर करा. आज या ठिकाणी आयुषचा स्वतंत्र प्रभार माझ्याकडे आहे. मागच्या या 100 दिवसामध्ये अनेक आयुषनं आम्ही चांगले निर्णय घेतले. त्यामध्ये अनेक आयुषचे मेडिकल कॉलेज आम्ही नवीन जे काही प्रस्ताव आमच्याकडे आले होते त्यांना त्या ठिकाणी मान्यता दिल्यात. या ठिकाणी पुन्हा पंतप्रधानांनी 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये 10 ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा, आज ज्याला मराठीमध्ये किंवा आपण नाव करताना शॉर्टकटमध्ये आय्या म्हटलं जातं, की जे आपल्या मेडिकलमध्ये जसे एम्स आहेत मोठे तसं हे आयुर्वेदातलं एम्स म्हणायला काही हरकत नाही. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा या 10ची त्यांनी घोषणा केली. निश्चित त्या 10साठी सुद्धा आमचं त्या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे. आयुष डिपार्टमेंटच्या माध्यमातून एक आम्ही फार मोठं अभियान हाती घेतलेलं आहे. ते अभियान खूप मोठं असल्यामुळं त्याची सुरुवात 100 दिवसात झाली. फक्त लॉन्चिंगला काही एक 8-15 दिवसाचा वेळ आम्ही पंतप्रधानाला मागितलेला आहे. त्याच्यामुळं ते थांबलं आणि ते मोठं अभियान म्हणजे आयुर्वेदिक पद्धतीनं देश के प्रकृती अभियान, देश का प्रकृती अभियान म्हणजे आपण देशातल्या जवळपास 1 कोटीपेक्षा जास्त कुटुंबापर्यंत जाऊन आपण त्यांचं आयुर्वेदिक पद्धतीनं त्या ठिकाणी परीक्षण करणार आहोत. आणि मला माहिती आहे की आयुर्वेदामध्ये जे काही असतं वात, पित्त, कफ हे जे काही 7 प्रकृती आपल्यामध्ये आहे, तर या देश का प्रकृती परीक्षण असं त्याचं नाव आपण दिलं. त्याच्यातून होणार एक मोबाईल ॲप आपण तयार केलेला आहे, ज्याचं परीक्षण केलं जाईल. त्याच्या मोबाईलमध्ये ते ॲप त्या ठिकाणी डाउनलोड केलं जाईल आणि त्या ॲपच्या माध्यमातून दर 15, 20, 25 दिवसाला किंवा 2-2 महिन्यांना जो काही ऋतू बदल होतो तर त्याच्यानुसार त्यांना त्या ठिकाणी मॅसेज त्यांच्या मोबाईलवर जाणार आहे की त्यांची दिनचर्या कशी असली पाहिजे, त्यांची ऋतुचर्या कशी असली पाहिजे, खानपानामध्ये त्यांनी काय बदल केले पाहिजेत किंवा काय केलं पाहिजे की ज्याच्यामुळं कुठलाही आजार त्या लोकांना होणार नाही. अशा प्रकारचं एक फार मोठं आयुर्वेदाच्या माध्यमातून होणारं एक मोठं अभियान आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी होतं. याबरोबरच पहिले मी अगोदर मगाच्या भाषणामध्ये आपण सांगितलं की आयुषमध्ये उपचार घेणाऱ्या लोकांसाठी जशी CGHSमध्ये जशी स्कीम आहे कर्मचाऱ्यांसाठी की रिफंड पैसा त्यांनी उपचार केल्यानंतर त्यांच्या फॅमिलीचा वापस मिळतो. आयुषमध्ये उपचार जर केले तर ती स्कीम लागू होते. पण ती योजना सुद्धा आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. लवकरच आम्ही तिची सगळी तयारी आम्ही केलेली आहे. कारण की याच्यामध्ये पहिले हे आयुषचे पॅकेजेस ठरलेले नव्हते की त्याला किती पॅकेज आपण दिले, तर ते जवळपास आता 170 पॅकेज आम्ही तयार केलेले आहेत आमच्या मंत्रालयानं. त्यालाही आता लवकरच मान्यता घेऊन अंतिम टप्प्यामध्ये ते काम आहे. त्याच्यानंतर
CGHSच्या माध्यमातून राज्य कर्मचाऱ्याला, केंद्रीय कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी उपचार दिले जातात आणि जे रिटायर्ड कर्मचारी आहेत त्यांना कॅशलेस उपचार त्या ठिकाणी केले जातात. पण हे आयुषमध्ये किंवा आयुर्वेदामध्ये उपचार करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा ही सुविधा मिळत नव्हती. म्हणून ती सुद्धा आता मिळवण्यासाठी आणि आयुष्यमान भारतचं जे कार्ड आहे की ज्याच्यात 5 लाखापर्यंतच्या सुविधा आहेत, त्याच्यामध्ये पहिले आयुष्य म्हणजे आयुर्वेद असेल, होमिओपॅथी याचा समावेश त्याच्यामध्ये नव्हता. आता तोही समावेश त्याच्यामध्ये लवकर होणार. ही प्रक्रिया या 100 दिवसात आम्ही अंतिम टप्प्याला त्या ठिकाणी आणून ठेवली. त्याच्यानंतर आयुर्वेदिक औषधं ही लोकांना बऱ्याच ठिकाणी मिळत नव्हती. म्हणून आम्ही एक ती नवी स्कीम सुद्धा आणलेली की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, मोठ्या शहराच्या ठिकाणी एक आयुर्वेदिक औषधी केंद्र, आयुष त्याचं नाव दिलेलं आहे, आयुष औषधी केंद्र त्या ठिकाणी असेल की त्या मेडिकल स्टोअरमध्ये सर्व प्रकारचे आयुर्वेदिक औषधं असतील, होमिओपॅथीचे असतील, युनानीचे असतील, सिद्धाचे असतील किंवा मग त्यामध्ये आयुर्वेदाचे जे काही प्रोडक्ट त्या ठिकाणी असतात, सौंदर्य प्रसाधनाचे सुद्धा असतात, हे त्या ठिकाणी लोकांना उपलब्ध होतील. त्यानंतर आपण जिल्ह्याच्या मेन हॉस्पिटलमध्ये आता जेनेरिक औषधी केंद्र आपले सुरू झालेले, त्याच्यामध्ये स्वस्त औषधी मिळते. पण आता आम्ही नवीन पुन्हा एक उपक्रम आपल्या सरकारने घेतला की आता अमृत स्टोअर म्हणून आपण प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा रुग्णालयामध्ये ते अमृत स्टोअर मेडिकल स्टोअर आपण उघडणार. त्याच्यामध्ये ज्या ब्रँडेड, जेनेरिकमध्ये ब्रँडेड औषधी मिळत नाही, पण या अमृतमध्ये ब्रँडेड औषधी ह्या फक्त त्यांच्या मूळ किमतीच्या 20, 25, 30% लोकांना ब्रँडेड औषधी त्या अमृत स्टोअरमधून उपलब्ध होणार आहे. आपल्या बुलढाण्याचं मंजूर झालेलं आहे. त्याची जागा आता त्याचं थोडं डेव्हलप करून त्या मेडिकल स्टोअरच्या हिशोबानं लवकरच त्या ठिकाणी आपण ते सुरू करणार आहोत. आयुष्यामध्ये सुद्धा असे अनेक बुलढाण्याचं मेडिकल कॉलेज याच वर्षीच्या याच्यामध्ये सुरू होईल. 24 आता लगेच या 24-25ला आपल्या सीट चालू होतील. 24-25 साठीच त्याला मान्यता मिळाली. 800 सीट्स ज्या आहे एक्स्ट्राच्या त्या 8 कॉलेजला 100% म्हणजे 8 कॉलेजचे 800 सीट महाराष्ट्राच्या याच वर्षी वाढल्या. यालाच तुम्हाला एक प्रश्न आहे. शिंदे साहेब म्हणतात की मेडिकल कॉलेज त्यांनी आणलं, अक्षर म्हणतात की प्रस्ताव मांडला, संजीव गायकवाड म्हणतात माझ्यामुळे आला, विजयराज शिंदे म्हणतात की मी मागणी केली होती. नेमकं कोणामुळे मेडिकल कॉलेज आलं ते तुम्ही एकदा सांगा. नाही हे बघा, कॉलेजचं श्रेय आमच्या सगळ्यांनी प्रयत्न करत असतात. सगळ्यांना त्या ठिकाणी प्रयत्न केले, मी नाकारत नाही. त्याचं सगळं श्रेय मला तुम्ही पत्रकारांनी तुमच्या वाहिन्यातून द्यावं ही मला अपेक्षा नाही. पण ह्या सगळ्या ज्या काही स्टेप असतात ह्या तुम्ही समजून घेतल्या की याच्यामध्ये राज्याची काय जबाबदारी, केंद्राची काय जबाबदारी, केंद्राचे किती या मान्यतेमध्ये अधिकार, हे कळून घेतल्यानंतर पुन्हा कुठं प्रयत्न करू शकते हे तुम्हाला कळू शकते. त्या हिशोबातून कारण पण याच्यात सगळ्यांनी असं काही कोण विरोध केला नाही की आपल्या बुलढाण्याला मेडिकल कॉलेज होऊ नये यासाठी कोण विरोध केला नाही. सगळ्यांनी आपापल्या परीनं प्रयत्न केले आणि सगळ्याला जिथं काही हातभार लावता येईल तो लावायचा प्रयत्न केला. पण बुलढाणा जिल्ह्यासाठी एक झालं की आज या ठिकाणी मेडिकल कॉलेजच नुसतं मंजूर झालं नाही, 403 कोटीचं टेंडर सुद्धा कॉल झालं बिल्डिंगचं. म्हणजे आपण करतो आणि जवळपास 500-600 बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी होणार आहे. आता बुलढाणा जिल्ह्यातल्या कुठल्याही गरीब पेशंटला औरंगाबाद, अकोला, जळगावला रेफर करायची वेळ येणार नाही. आपल्या मेडिकल कॉलेजमध्ये चांगलं होतं. फक्त डीनची नियुक्ती झालेली आहे. आता जर लगेच जर कॉलेज सुरू होण्याच्या बाकीचे जो स्टॉप आहे त्याच्यामुळे सुविधाच नसल्यामुळे मान्यता म्हणजे दिल्या गेली नव्हती. आता ह्या पूर्ण स्टॉप 8 कॉलेजला भरला गेला. हे बघा, हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे. या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये डॉक्टर लोक काम करायला उत्सुक आहेत. प्रक्रियेमध्ये थोडासा मागच्या वेळ झाला, पण आता ज्या फॅकल्टी ज्याला आपण म्हणतो त्या फॅकल्टीची जेवढी आवश्यकता आहे तेवढी पूर्तता केलेली आहे. आणि आपल्या बुलढाण्यामध्ये ज्या इंटरिम सुविधा पाहिजेत तर त्या सगळ्यापेक्षा चांगल्या आपल्या बुलढाण्याला आहेत. आता तर आपण टेम्पररी आपण या सगळ्या वस्तू त्या ठिकाणी हॉस्पिटल वापरतो. आता याच वर्षी आपलं टेंडर होऊन 403 कोटी रुपयाचं नवीन
आपली त्या ठिकाणी हॉस्पिटल उभं राहील, मेडिकल कॉलेजचं नवीन स्कूल बिल्डिंग स्टुडंटसाठी त्या ठिकाणी उभी राहील. सगळ्या सुविधा भविष्यामध्ये दरवर्षी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होतं. त्यानंतर एक टीम निवडून गेली आणि त्यांनी इथलं सर्व स्ट्रक्चर वगैरे पाहिलं. अनेक त्रुटी असल्यामुळे यावर्षी या ठिकाणी मेडिकल कॉलेज चालू होऊ शकते असं निर्माण सत्य. नाही, बरोबर आहे. ज्यावेळेस टीम आली होती त्यावेळेस त्रुट्या होत्या, पण आम्ही स्वतः राज्य सरकारकडे याच्याकडे पाठपुरावा करून फॅकल्टीचाच विषय त्या ठिकाणी मेन होता. बाकीचे नवीन कॉलेज म्हटल्यावर थोडंफार तर काही 100% परिपूर्तता त्या ठिकाणी असू शकत नाही, पण काही कंडिशनल आम्ही केंद्र सरकारची जी काही आमची NMC बोर्ड आहे त्यांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी विनंती केली की बाबा काही कंडिशनल आम्हाला परवानगी द्या. काही जर सुविधा कमी असतील तर येणाऱ्या महिन्यात 2 महिन्यामध्ये आम्ही त्या सगळ्या पूर्ण करू आणि एक चांगल्या पद्धतीनं हे कॉलेज आम्ही त्या ठिकाणी करतो. 1200 कोटी रुपयाचं आणि बांधकामाची सुविधा 400 कोटी. हा नाही, यावर्षी 400 कोटीचं टेंडर निघालं. मी सांगितलं ना की जसे जसे येतील त्यात इम्प्रूव्हमेंट होणार आहे. ते काही फायनल बिल्डिंग नाही की 400 कोटीत सगळं तुमचं आटपून घ्या असा विषय नाही.